काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर पुन्हा एकदा टीका केलेली आहे। महिला आरक्षण हे षडयंत्र असून भाजपकडून महिलांचा केवळ मतांसाठी वापर होतोय। 2023 मध्येच महिला आरक्षण विधेयक लागू होणार होतं, मात्र जनगणना न करता हे 50% महिला आरक्षण विधेयक आणतायत, अशी टीका प्रणिती शिंदेंनी केलेली आहे। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे पुन्हा एकदा भाजपवर बरसल्या आहेत। भाजपवर त्यांनी महिला आरक्षण विधेयकावरनं आता जोरदार टीका केलेली आहे। महिला आरक्षण हे षडयंत्र असल्याचा दावा प्रणिती शिंदे करतायत। 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर, पण महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं। त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंटनुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे, तर आज 30 महिने झाले। 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमका इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली। तरी महिला आरक्षणाचं अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे, हे त्यांना डिलिमिटेशन त्या ठिकाणी आणायचं आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा चालकांच्या मराठी येण्याच्या मुद्द्यावर आता प्रतिक्रिया दिलेली आहे। चालक असो वा मालक, त्यांना मराठी आलंच पाहिजे। 30 एप्रिलपर्यंत मोहीम सुरू असणार आहे, असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। मराठी येतं की नाही हे आता तपासलं जाणार असून 1 मे पासून संपूर्ण राज्यात ही मोहीम सुरू करणार असल्याचं प्रताप सरनाईक म्हणतायत। मराठी येणं अनिवार्य आहे, आता ही आमची भूमिका आहे, असं सरनाईकांनी स्पष्ट केलंय। महाराष्ट्रामध्ये प्रवासी वाहतूक करणाऱ्या ड्रायव्हरला मराठी येणं अनिवार्य आहे, परंतु त्या भूमिकेशी तडजोड कुठल्याही प्रकारे आम्ही करणार नाही, राज्य शासन करणार नाही, परिवहन विभाग करणार नाही। जर मराठी येत नसेल तर निश्चितपणे आम्हाला त्याच्यावर कारवाई करावी लागेल आणि त्या माध्यमातून आमचे आरटीओचे अधिकारी हे आता सगळीकडे 1 मे पासून पूर्ण राज्यामध्ये ती मोहीम आम्ही आखणार आहोत। परंतु एवढं मात्र 100% की महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, ड्रायव्हरला मराठी येणं, मराठी समजणं बंधनकारक आहे, म्हणजे आहेच, आणि त्यावेळेस काही तडजोड राज्य शासन करणार नाही। हा निकष काय प्रताप सरनाईकने आज परिवहन मंत्री झाल्यानंतर केलेला नाहीये, हा निकष 2019 सालीच झालेला आहे। आणि लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।